स्वागत। महत्त्वाची बातमी पाहूयात। नांदेड जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे शहरासह ग्रामीण भागामध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। शहरातील सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून प्रमुख रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय। यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यातील हे दृश्य आपण बघतोय, मोठ्या प्रमाणामध्ये ते पाणी साचलेलं आहे। नांदेड शहरामध्ये आज पहाटेपासून मुसळधार पाऊस झाला, अतिवृष्टीची नोंद झाली आणि अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। आता मी आहे नांदेड शहरातील श्रावस्ती नगर, सादत नगर या भागामध्ये। आपण पाहू शकतो की एक मजला म्हणजे बुडेपर्यंत पाणी या भागामध्ये साचलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घरामध्ये शिरलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे। संसार उपयोगी साहित्य वाहून गेलेलं आहे, भिजून गेलेलं आहे। अन्नधान्य भिजून त्याचं हे झालेलं नुकसान झालेलं आहे। अनेक लोक आपण पाहू शकतो की या भागामध्ये अडकून पडलेले आहेत, गच्चीवरती थांबलेले आहेत आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून रेस्क्यू यांना केलं जात आहे। आता दुपारचे जवळपास 11 साडे 11 वाजलेले, अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाही आहे। पाऊस सध्या थांबलेला आहे, मात्र हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे परिस्थिती आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। हीच खबरदारी लक्षात घेता सैन्य दलाला देखील प्रशासनाने पाचारण केलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापन SDRFची टीम अलर्ट आहे, त्यांचं देखील बचाव कार्य वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे। अशीच परिस्थिती शहरातील अनेक सखल भागांमध्ये आहे। आणखीन जर पाऊस असाच पद्धतीने राहिला किंवा वाढला तर शहरामध्ये देखील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड।